डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूया. चला वॉरियर्स, इंग्लिश वोकॅबलरी शिकूया. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, जिथे आपण इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश वोकॅबलरी अतिशय सोप्या भाषेत विथ ट्रिक्स आणि खूप सगळ्या पिक्चर आणि स्टोरीजसोबत शिकत आहोत. सो आजचं जे लेक्चर आहे याच्यामध्ये आपण काही इडियम्स पाहणार आहोत, अर्थातच त्याच्या ट्रिक्स पण पाहणार आहोत आणि या इडियम्स कशा यूज करायच्या हे सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली इडियम आहे लॉस्ट इन द क्लाउड्स. लॉस्ट इन द क्लाउड्स म्हणजे काय? ढगांमध्ये हरवलेला. आपल्या मराठी भाषेमध्ये अर्थ काय होतो याचा? टिपिकली मीन्स समवन इज डे ड्रीमिंग और लॉस्ट इन थॉट, डिस्कनेक्टेड फ्रॉम व्हॉट्स हॅपनिंग अराउंड देम. आता एक गोष्ट लक्षात घ्या की एखादी व्यक्ती आपण पाहतो की म्हणजे आपण कल्पना विश्वामध्ये रमलेली किंवा तिच्याच विचारामध्ये असलेली, कुठेतरी हरवलेली अशी एखादी व्यक्ती पाहतो, तर आपण त्याला काय म्हणतो? अरे जमिनीवर ये. बरोबर? कुठे हरवलायस? ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये यालाच लॉस्ट इन द क्लाउड्स असं म्हटलं जातं. याचाच अर्थ एखादी व्यक्ती जर डे ड्रीमिंग करत असेल किंवा विचारामध्ये हरवलेली असेल तर त्याला आपण असं म्हणू शकतो की तो ढगांमध्ये हरवला आहे का. मग आता लक्षात ठेवण्यासाठी एक पिक्चर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. लॉस्ट इन क्लाउड्स, एखादी व्यक्ती ढगामध्ये बसलेली आहे म्हणजे ती हरवलेली आहे. लॉस्ट इन क्लाउड्स. नेक्स्ट इडियम आहे फ्लॉग अ डेड हॉर्स. फ्लॉग अ डेड हॉर्स. पहिल्यांदा तर तुम्हाला फ्लॉग म्हणजे काय माहिती असायला पाहिजे. फ्लॉग म्हणजे काय असतं की चाबकणे वगैरे जे फटके मारतात ना, पहिल्या काळामध्ये शिक्षा दिली जायची, तर त्याला फ्लॉग असं म्हटलं जातं. आता एखादा मेलेला घोडा आहे आणि त्याला जर कोणीतरी चाबकाने फटके मारत असेल तर याचा अर्थ काय होईल? अर्थातच वेस्ट एनर्जी ऑन अ लॉस्ट कॉज ऑर अ सिच्युएशन दॅट कॅनॉट बी चेंज. म्हणजे अशा गोष्टीवरती एनर्जी वेस्ट करायची जी गोष्ट आता बदलली जाऊ शकत नाही आहे किंवा ती सिच्युएशन जी आहे ती बदलली जाऊ शकत नाही आहे. तर त्याच्यासाठी जी इडियम वापरली जाते ती आहे फ्लॉग अ डेड हॉर्स. म्हणजेच काय? तर मेलेल्या घोड्याला किती जरी मारलं तुम्ही तरी तो उठून पळणार नाहीच आहे. म्हणजे निरर्थक प्रयत्न तुम्ही करत आहात, काहीतरी वायफळ गोष्टी तुम्ही करत आहात. सो याचं जे मीनिंग आहे ते काय असेल तर निरर्थक गोष्टी करणे किंवा वेस्ट एनर्जी ऑन अ लॉस्ट कॉज ऑर अ सिच्युएशन दॅट कॅनॉट बी चेंज. तर आयोगाने याच्यावरती यापूर्वी 2-3 वेळा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट इडियम आहे रूफ फेल ऑन, ज्याला आपण छप्पर कोसळलं असं म्हणतो, छत कोसळलं असं म्हणतो. तर अर्थात त्याच्या म्हणजे मिनिंगमध्येच वाक्यामध्ये किंवा जे काही शब्द वापरले त्याच्यामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. अ सिच्युएशन हॅज ड्रास्टिकली डिटेरिओरेटेड ऑर दॅट अ सडन अनएक्सपेक्टेड मिसफॉर्च्यून हॅज ऑकर्ड. आता इथे हा जो शब्द आहे ना डिटेरिओरेटेड, हा शब्द पण आयोगाने विचारला आहे. हा शब्द पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अशी सिच्युएशन जी ऑल ऑफ सडन आलेली आहे, जे मिसफॉर्च्यून आहे. ठीक आहे, म्हणजे काहीतरी अनएक्सपेक्टेड आहे आणि अचानक आयुष्यामध्ये आलेलं संकट असेल तर त्याच्यासाठी आपण रूफ फेल ऑन म्हणतो. म्हणजे आता आपण घरामध्ये निवांत बसलोय आणि वरून जर छत कोसळलं तर अर्थातच ते अचानक आलेलं संकट असणार आहे. सो रूफ फेल ऑन कशासाठी वापरलं जातं? अचानक आलेल्या संकटासाठी. सो इथे पहा की या घराचं छत कोसळलेलं आहे हे आपण चित्रामध्ये पाहिलं. मग ज्यावेळेला पण कधी तुम्ही अशा प्रॉब्लेममध्ये असाल, संकटात असाल, त्यावेळेला तुम्ही म्हणू शकता की रूफ फेल ऑन मी. ठीक आहे. नेक्स्ट आहे रूल द रूस्ट. रूल द रूस्ट. याच्यासाठी रूस्ट काय असतं हे माहिती असायला पाहिजे. रूस्ट कशाला म्हटलं जातं? ज्या ठिकाणी पक्षी राहतात ना किंवा पक्षी विसावा घेतात, आराम करतात, त्या ठिकाणाला रूस्ट असं म्हटलं जातं. किंवा आपल्याकडे जे खुराडं वगैरे असतं तर त्याला सुद्धा एक प्रकारे रूस्ट हा शब्द वापरला जातो. मग या रूस्टवरती जर कोणी रूल करत असेल तर त्याचं मिनिंग काय होईल? अर्थातच बी इन कम्प्लीट कंट्रोल. म्हणजे ती व्यक्ती, ती प्लेस एखाद्याच्या कम्प्लीट कंट्रोलमध्ये असेल. इन दिस पर्टिक्युलर सोसायटी मेन रूल द रूस्ट अँड वुमेन हॅव अ लो स्टेटस अँड फ्यू राईट्स. म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये पण असं आहे, पर्टिक्युलर सोसायटीमध्ये पण असं आहे की जिथे पुरुष जे आहेत ते रूल द रूस्ट म्हणजे त्यांच्या कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी असतात. सो इथे आपण हे एक चित्र पाहिलेलं आहे. इथे काही पक्षी जे आहेत ते विसावा घेतात, ही त्यांची जागा आहे आणि या रूस्टला रूल करायचं म्हणजेच सगळं काही त्याच्या कंट्रोलमध्ये असणार, जो रूल करतोय त्याचा. ठीक आहे. नेक्स्ट इडियम आहे टू कीप बॉडी अँड सोल टुगेदर. बॉडी आणि सोल टुगेदर ठेवायचं म्हणजे आपली बॉडी आणि आपला आत्मा एकत्र ठेवायचा. मिनिंग काय असेल याचं?
to earn enough money to cover the basic necessities of life such as food, clothing and shelter. It implies struggling to survive especially in different circumstances. आता पहा की आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या भागवणं किंवा आपल्या आवश्यकता गरजा भागवण्यासाठी इनफ पुरेसे असे पैसे कमावणं याला म्हटलं जातं टू कीप बॉडी अँड सोल टुगेदर. आता लक्षात कसं ठेवायचं, अर्थातच आपल्याला जर जगायचं आहे, आपला आत्मा आपली बॉडी सोडून जाऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्याला काही ना काहीतरी कमवावं लागेल. म्हणजेच एखादी व्यक्ती जी मेहनत घेत असते केवळ आणि केवळ जगण्यासाठी, तर तिच्यासाठी तुम्ही ही इडियम वापरू शकता टू कीप बॉडी अँड सोल टुगेदर. सो इथे तुम्ही पाहू शकता की इथे एक पेशंट आहे आणि तिच्या बॉडीमधून तिचा आत्मा जो आहे तो बाहेर जाताना दिसतोय. इथे बाकीचे डॉक्टर्स आहेत. आता ऑब्व्हियसली या व्यक्तीला जर जिवंत राहायचं असेल, त्याच्या सोलनी, त्याच्या आत्म्याने त्याच्या बॉडीतून बाहेर जाऊ नये असं वाटत असेल तर याला काही पैसे द्यावे लागतील. सो ते पैसे अर्न करणं, स्वतःचं जे काही लाईव्हलीहूड आहे ते चालवणं, याला म्हटलं जातं टू कीप बॉडी अँड सोल टुगेदर. नेक्स्ट आहे टू होल्ड वन्स टंग. टू होल्ड वन्स टंग. आता आपली जर जीभ आपण अशी पकडली तर आपण बोलू शकू का नाही, पण ही वापरली कशासाठी जाते, टू रिफ्रेन फ्रॉम स्पीकिंग इस्पेशली वेन वन इज टेम्प्टेड टू से समथिंग. म्हणजे बोलण्यापासून थांबवणं स्वतःला, ज्यावेळेला आपल्याला बोलायचं पण तरीसुद्धा स्वतःला थांबवणं. इट इम्प्लायज कीपिंग सायलेंट इवन वेन वन मस्ट हॅव अ स्ट्रॉंग डिझायर ऑर इन्क्लायनेशन टू एक्सप्रेस देअर थॉट्स ऑर फिलिंग्स. म्हणजे कधी कधी एखादी सिच्युएशन अशी असते की जिथे आपल्याला बोलायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं, पण आपण इतकं कंट्रोल करतो की म्हणजे आपल्याला माहिती असतं की इथे आपण बोलणं गरजेचं नाही आहे किंवा आपल्याला बोलायचं असतं. बऱ्याचदा समोरची व्यक्ती क्रिटिसाइज करत असते. उदाहरणार्थ, तुम्ही MPSCची तयारी करताय, तुम्ही मागचे 3-4 वर्ष झाले एक्झाम देताय, तुम्ही सुरुवातीला खूप अभिमानाने सांगितलेलं की मी MPSC करत आहे, मी पास होणार आहे वगैरे वगैरे वगैरे, आणि आता तुमचे जे रिलेटिव्ज आहेत ते येऊन तुम्हाला टोमणे मारतात. आता तुम्हाला इतकं त्यांना रिप्लाय द्यावासा वाटतोय, किंवा तुम्ही एखादी ऑलरेडी एक्झाम दिली आहे, प्रिलियम्स झाली आहे, मेन्स झाली आहे, तुमचा फायनल रिझल्ट येणार आहे, पण रिझल्ट अडकून पडला आहे किंवा थोडे दिवस लागणार आहे, आणि त्यावेळेला एखादी व्यक्ती तुम्हाला अशा पद्धतीने टॉर्चर करते. आता तुम्हाला इतकं वाटत असेल ना की त्या व्यक्तीला म्हणजे असं फाडफाड बोलून टाकावं, पण तुम्ही गप्प राहतात का, तुम्ही विचार करता की रिझल्ट आल्यानंतर दाखवेन. सो ते जे सायलेंट राहणं असतं ना, दॅट इज टू होल्ड वन्स टंग. म्हणजे आपण आपली जीभ जी आहे ती बांधून ठेवतोय, बोलत नाही आहोत. सो टू होल्ड वन्स टंग हे याच्यासाठी वापरलं जातं. नेक्स्ट आहे कीप अन आय ऑन. म्हणजे नजर रोखून धरणं. कशावरती, कीप अंडर केअरफुल ऑब्झर्वेशन. एखादी गोष्ट ज्यावेळेला आपण केअरफुल ऑब्झर्वेशनच्या खाली ठेवतो त्याच्यासाठी टू कीप अन आय ऑन ही इडियम वापरली जाते. म्हणजे एखाद्या गोष्टीला ऑब्झर्व करायचं आहे किंवा तिच्यावरती लक्ष ठेवायचं आहे, बारकाईने पाहायचं आहे, तर तुम्ही कीप अन आय ऑन म्हणजे त्याच्यावरती नजर आहे, त्याच्यावरती डोळा आहे असं तुम्ही म्हणू शकता मराठीमध्ये. सो मराठी आणि इंग्लिश मिनिंगमध्ये फारसा काही फरक नाही आहे. सो ही इझिली लक्षात राहील. नेक्स्ट इडियम आहे टू कीप इन टच विथ. ही पण आपण रेग्युलर यूज करतो. टू कीप इन टच विथ इन ऑर इन टू कम्युनिकेशन. म्हणजे काय, तर आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो, म्हणजे ज्यावेळेला आपण तिचा निरोप घेत असतो, काही दिवस एकत्र असतो, तर त्यावेळेला म्हणतो की टचमध्ये राहा. टचमध्ये राहा म्हणजे काय असतं, तर म्हणजे मधून मधून बोलत राहा, कम्युनिकेशन झालं पाहिजे, फोनवरून कॉन्टॅक्टमध्ये राहा. सो कीप इन टच विथ, इन ऑर इन टू कम्युनिकेशन. सो हे सगळे लोक इथे मी दाखवलेले आहेत. हे इझी आहे लक्षात ठेवायला, फारसं काही कठीण नाही आहे. टू कीप इन टच विथ म्हणजे कनेक्टेड राहणं किंवा कम्युनिकेशनमध्ये राहणं. नेक्स्ट इडियम आहे कीप वन्स फिंगर्स क्रॉस्ड. तुम्ही असं वाला खूप वेळा असं फिंगर्स करताना खूप वेळा पाहिलं असेल. बऱ्याचदा जे काही रियालिटी शोज असतात तिथे किंवा एखादा रिझल्ट येणार असतो त्यावेळेला किंवा काही इंटरव्ह्यूजमध्ये ते सांगतात की फिंगर क्रॉस्ड. मग हे असं का म्हटलं जातं, फिंगर क्रॉस्ड म्हणजे काय असतं, तर टू होप फॉर गुड लक ऑर अ पॉझिटिव्ह आउटकम. म्हणजे आपल्याला जो पॉझिटिव्ह रिझल्ट हवा आहे तो पॉझिटिव्ह रिझल्ट येण्यासाठी म्हणून वाट पाहणं किंवा आपल्या गुड लकसाठी प्रे करणं, त्याच्यासाठी जी इडियम यूज केली जाते ती आहे कीप वन्स फिंगर्स क्रॉस्ड. आणि म्हणून मग ते जे हिरोईन लोक वगैरे करतात ना की फिंगर्स क्रॉस्ड, ते याच्यासाठी असतं, ती इडियम आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, इथे मी ते पिक्चर दाखवलं आहे तर अर्थात तुम्ही पण हे पाहिलं असेल असं केलेलं. नेक्स्ट आहे टू गिव्ह समवन द कोल्ड शोल्डर. टू गिव्ह समवन द कोल्ड शोल्डर. आता याचं मिनिंग पाहण्याआधी पहा की समजा तुम्ही एखाद्याच्या घरी गेला, थंडीचे दिवस आहेत, खूप थंडी वाजते आणि अशा वेळेला तुम्हाला गरम गरम काहीतरी ऑब्व्हियसली हवं आहे, बाहेरून गेलात, स्वेटर वगैरे नाही, आणि त्यावेळेला जर कोणीतरी तुम्हाला अगदीच थंड थंड काहीतरी खायला आणून दिलं
किंवा फुल AC वगैरे सोडला, फुल फॅन सोडला, तर तुम्हाला कसं फील होईल? म्हणजे तुम्हाला कळेल ना की त्या समोरच्या व्यक्तीला तुम्हाला वेलकम नाही करायचं आहे, ती व्यक्ती तुम्ही आलेलं पाहून खुश नाही आहे. सो इंटेन्शनली इग्नोर ऑर बी अनफ्रेंडली टुवर्ड्स देम, म्हणजे एखाद्यासोबत इंटेन्शनली मुद्दामहून अनफ्रेंडली राहणं किंवा समोरच्याला इग्नोर करणं, त्याच्यासाठी टू गिव्ह समवन द कोल्ड शोल्डर ही इडियम जी आहे ती यूज केली जाते. आता हा माणूस पहा, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स दिसतात तुम्हाला की त्याला बिलकुल आवडलेलं नाही आहे समोर कोण आहे ते, आणि म्हणून मग त्याचा शोल्डर कसा झाला आहे, कोल्ड झाला आहे. ठीक आहे, सो टू गिव्ह समवन द कोल्ड शोल्डर. नेक्स्ट इडियम आहे कीपिंग वन्स हेड अबव्ह वॉटर. आता विचार करा, तुम्ही एखाद्या खोल समुद्रामध्ये आहात, तुम्ही बुडायला लागलाय आणि तुम्हाला कोणतरी सांगते अरे फक्त डोकं तरी वर ठेव, म्हणजे नाकातोंडात पाणी जाऊ देऊ नको. याचा अर्थ काय असेल? टू मॅनेज टू कंटिन्यू टू एक्झिस्ट ऑर फंक्शन इस्पेशली वेन फेसिंग डिफिकल्ट ऑर चॅलेंजिंग सर्कमस्टान्सेस. म्हणजे ज्यावेळेला तुमच्यासमोर चॅलेंजिंग सिच्युएशन आहे, ज्यावेळेला डिफिकल्ट अशा गोष्टी तुम्ही फेस करताय, त्यावेळेला ॲटलिस्ट आपलं अस्तित्व टिकून राहण्यासाठी केलेली जी काही धडपड असते त्याच्यासाठी जी इडियम यूज केली जाईल, कीपिंग वन्स हेड अबव्ह वॉटर, म्हणजे या व्यक्तीची बॉडी पूर्ण समुद्रामध्ये आहे पण त्यांनी स्वतःचं डोकं असं उचलून वरती धरलं आहे. का? कारण बॉडी समुद्रामध्ये राहिली तरी चालेल, पाण्यात राहिली तरी चालेल, पण डोकं पाण्याच्या वर राहिलं पाहिजे तर आपण सर्वाईव्ह करू शकू. म्हणजेच ज्या वेळेला अशी सिच्युएशन आहे जी डिफिकल्ट आहे किंवा जी चॅलेंजिंग सिच्युएशन आहे, अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा स्वतः एक्झिस्ट करणं, सर्वाईव्ह करणं गरजेचं आहे. अशा वेळेला ही इडियम वापरली जाईल, कीपिंग वन्स हेड अबव्ह वॉटर. नेक्स्ट आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आता हे मीनिंग आणि म्हणजे मराठीतलं मीनिंग आणि इडियम याचं मीनिंग एक्झॅक्टली असणारा अर्थ याच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे मांजराला बॅगेच्या बाहेर काढणं याचा अर्थ काय असेल? रिव्हील अ सिक्रेट केअरलेसली ऑर बाय मिस्टेक. म्हणजे काय, समजा एक व्यक्ती मांजर चोरून घेऊन जात आहे आणि तिला तिच्या बॉसनी सांगितले की हे मांजर बिलकुल कोणाला नाही कळलं पाहिजे की तू बॅगमध्ये मांजर आणलेस, पण ती व्यक्ती ज्यावेळेला माणसांमध्ये आहे त्यावेळेला अचानकच ते मांजर जे आहे ते बॅगेतून बाहेर डोकावतं, बाहेर येतं, सगळ्यांना समजतं. म्हणजेच अशी एखादी गोष्ट जी सिक्रेट असते, जी सिक्रेट ठेवायची असते, पण केअरलेसपणामुळे काय होतं की ती गोष्ट उघड केली जाते, ते सिक्रेट जे आहे ते लपून न राहता उघड होतं. तर हे पण आयोगाने विचारलेलं आहे. सो लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे रिव्हील अ सिक्रेट केअरलेसली ऑर बाय मिस्टेक. एखाद्या मिस्टेक म्हणजे चुकून आपल्याकडून ते सिक्रेट सांगितलं जाणं. जनरली एखादी गोष्ट खोटी बोलायची असेल तर माझ्या बाबतीत तर हे खूप होतं की खोटं नाही बोलता येत स्पष्टपणे, आणि त्यामुळे ती गोष्ट म्हणजे मला समोरच्याने एखाद्याने फॉर एक्झाम्पल मला माझ्या भैयानी सांगितलं की ही गोष्ट आहे आणि ही तू कोणाला सांगू नकोस, किंवा जरी कोणी विचारलं तर ते असं सांगण्याऐवजी असं सांग, म्हणजे बदलून सांग. पण माझं असं होतं की ऑल ऑफ सडन ज्यावेळेला समोरून ती व्यक्ती मला विचारते तर मी पटकन बोलून टाकते की हां हे असंच आहे. म्हणजे जे काही सांगायचं आहे ते जरी पर्पजली सांगायचं नसेल तरी ते माझ्याकडून सांगितलं जातं. सो एखादी गोष्ट तुम्हाला गुप्त ठेवायची, गुप्त ठेवण्यात मात्र मी मास्टर आहे. कारण एखादी गोष्ट जर कोणाला नाही सांगायची असं जर मला सांगितलं कोणी की हे माझं सिक्रेट आणि मी जस्ट तुझ्यासमोर माझं मन मोकळं करते, ही गोष्ट तू कोणाशी बोलू नको, देन आय स्वेअर मी ती गोष्ट कधीच कोणाजवळ बोलत नाही. मी फक्त त्या व्यक्तीने जे सांगितलं त्या व्यक्तीचं मन हलकं झालं मी फक्त तेवढं ऐकून घेते. बट खोटं बोलण्याच्या बाबतीत मात्र ते मला नाही जमत. सो रिव्हील अ सिक्रेट केअरलेसली ऑर बाय मिस्टेक त्याला म्हटलं जातं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. नेक्स्ट इडियम आहे टू लीव्ह नो स्टोन अनटर्न्ड. आता समजा तुमच्याकडे एक मौल्यवान अशी सोन्याची अंगठी आहे आणि तुम्ही फिरायला गेलात समुद्राच्या इथे आणि तिथे फिरताना तुमच्याकडून ती अंगठी या दगडांमध्ये पडली. आता इथे ती अंगठी पडल्यानंतर तुम्हाला ती शोधणं गरजेचं आहे कारण ती खूप महागडी आहे आणि ती जर नाही सापडली तर तुमचे पॅरेंट्स तुम्हाला फार जास्त ओरडतील. तुम्ही काय कराल, हा प्रत्येक दगड उलटापालटा करून पाहाल ना, कुठल्या दगडाच्या खाली पडली आहे, कुठे पडली आहे, म्हणजे सगळे दगड तुम्ही उलटपुलट करून पाहाल. म्हणजेच काय तर तुम्हाला हवी असणारी गोष्ट किंवा तुमचं जे गोल आहे अंगठी शोधणं ते अचीव करण्यासाठी प्रत्येक पॉसिबल ट्राय कराल. ट्राय एव्हरी पॉसिबल कोर्स ऑफ ॲक्शन इन ऑर्डर टू अचीव समथिंग. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेवढे पॉसिबल वेज आहेत तेवढे सगळे तुम्ही ट्राय कराल. त्याच्यासाठी ही इडियम वापरली जाते टू लीव्ह नो स्टोन अनटर्न. एकही दगड उलटापालटा करायचं सोडला नाही, म्हणजे सगळे प्रयत्न करून पाहिले. ठीक आहे. नेक्स्ट इडियम आहे लेट स्लीपिंग डॉग्स लाय. झोपणाऱ्या कुत्र्याला खोटं बोलू द्या. म्हणजे काय, समजा मालक फिरायला गेला, मालक फिरून बाहेरून आला,
तुम्ही पण घरात आहे आणि तुम्ही पाहिलं की कुत्रा मालक घरात नसताना झोपलेला आहे, पण ज्यावेळेला मालक घरी येतात त्यावेळेला कुत्रा अशा आविर्भावात मालकांसमोर वावरतोय की मी तर अजिबात झोपलेलो नाही आहे, मी तर जागाच होतो. मग तुम्ही त्यावेळेला त्या मालकाला सांगायला जायचं नाही की तो झोपलेला होता, तो खोटं बोलतो ना बोलू द्या, कारण त्याच्यात तुमचं काही त्यावेळेला होणारं नुकसान नसतं. बऱ्याचदा अशी सिच्युएशन असते की तिथे तुम्हाला असं वाटत असतं की या सिच्युएशनमध्ये मी माझं मत मांडायला पाहिजे, पण ती सिच्युएशन इतकी सिरियस नसते की तुमचं मत मांडल्याने किंवा तुमचं मत न मांडल्याने काही नुकसान होईल. ठीक आहे, आणि त्यामुळे मग तुम्ही तिथे तुमच्या टंगला होल्ड करता. ठीक आहे, म्हणजे इथे 2 इडियम तुम्ही पॅरलली लक्षात ठेवू शकता. ती जी सिच्युएशन असते त्याला म्हटलं जातं लेट स्लीपिंग डॉग लाय. म्हणजे एखादी व्यक्ती खोटं बोलते, तुम्हाला माहिती की ती खोटं सांगते, पण तुम्ही तुमच्या जीवाचा किती जरी आटापिटा केला तरी समोरची व्यक्ती तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे. आणि दुसरा मुद्दा, त्या व्यक्तीने खोटं बोलल्याने तुमचं काही नुकसान होणार नाही आहे, सो तुम्ही त्या व्यक्तीला खोटं बोलू देत आहे. सो अवॉइड इंटरफेअरिंग इन अ सिच्युएशन दॅट इज करंटली कॉझिंग नो प्रॉब्लेम्स बट मे वेल डू सो ॲज अ रिझल्ट ऑफ सच इंटरफेरन्स. म्हणजे तुमच्या इंटरफेरन्स करण्याने त्या सिच्युएशनमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा ती जी सिच्युएशन आहे ती कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट करणारी नाही आहे. सो तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेरन्स करणं टाळता. त्याला म्हटलं जातं लेट स्लीपिंग डॉग लाय. ठीक आहे, हा कुत्रा झोपला आहे, पण त्याच्या मालकाला म्हणतो मी तर जागा होतो, मी घराची राखण केली, तुम्हाला माहिती आहे तो झोपला होता, पण तुम्ही ते सांगायचं अवॉइड करता. ठीक आहे. नेक्स्ट आहे टू गो थ्रू फायर अँड वॉटर. पाण्यातून आणि आगीतून जायचं आहे. ठीक आहे, मग हे काय असेल, टू फेस न्यूमरस डिफिकल्टीज अँड डेंजर टू अचीव अ गोल. म्हणजे आपलं गोल मिळवण्यासाठी डेंजर अशा ज्या डिफरंट सिच्युएशन्स आहेत, डिफिकल्टीज आहेत, त्यांना फेस करणं. सो याच्यासाठी एक सॉन्ग आहे हिंदी जे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ये इश्क नहीं आसा बस समझ लो क्या आग का दरिया है और डूब के जाना है, तैर के जाना है, डूब के जाना है, असं काहीतरी आहे. टू गो थ्रू फायर अँड वॉटर म्हणजे आगीतून पाण्यातून जायचं, म्हणजे प्रत्येक डिफिकल्टी जी आहे ती तुम्हाला फेस करावी लागणार आहे तुमचं गोल अचीव करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट नाही आहे तर आज आपण आय थिंक जवळपास 15 इडियम्स पाहिलेले आहेत आणि या 15 इडियम्स तुमच्या लक्षात राहिल्या असतील. याच्यातल्या 2 इडियम्स ज्या आत्ता मी सांगितलं की पॅरलल होत्या, अशीच आणखी एक इडियम होती ज्या तुम्ही एकत्र म्हणजे ज्या समानार्थाच्या आहेत किंवा जवळपास सारख्या मिनिंगच्या आहेत त्या फाइंड आउट करणार आहात आणि त्या मला कमेंटमध्ये सांगणार आहात. याच्यातली कुठली इडियम आहे जी तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटली ती पण मला कमेंट करून सांगाल. आणि जे वोकॅबलरीचे सेशन्स मी घेते ते तुमच्यासाठी हेल्पफुल आहेत का, तुम्हाला ही वोकॅबलरी लक्षात राहते का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमच्या कमेंटनुसारच पुढचा पार्ट घेऊन येताना मी ठरवत असते की किती वर्ड्स घ्यायचे हे घेणं गरजेचं आहे का, की ही सिरीज थांबवायची की कंटिन्यू करायची. त्यामुळे तुमचा फीडबॅक, तुमचा रिप्लाय, तुमची कमेंट ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यापूर्वी झालेले वोकॅबलरीचे सेशन किंवा ग्रामरचे सेशन असतील त्यांच्या PDF आणि आजच्या लेक्चरची पण PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, तो जॉईन करायचा. तिथे PDF मिळून जाईल. त्या PDFचे तुम्ही स्क्रीनशॉट्स पण घेऊ शकता, तुमच्या वॉलपेपरला सेट करू शकता, सो ते वर्ड्स तुमच्या इझिली लक्षात राहतील. आधीचे झालेले जे वोकॅबलरीचे सेशन्स आहेत त्याची लिंक मी एंड स्क्रीनला देईन, तिथून तुम्ही जर ते लेक्चर पाहिले नसतील तर पाहून घ्या. पाहिले असतील तर वेल अँड गुड, रिवाईज करा, ते सगळे वर्ड्स तुमच्या लक्षात राहून जातील. आजचं सेशन कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि त्यासोबतच आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.